तर कोणत्या राज्यात किती टप्प्यात कशा पद्धतीने निवडणुका होणार आहेत यावर आपण एक नजर टाकूया। उत्तर प्रदेश पहिला टप्पा 11 फेब्रुवारीला पार पडेल। 7 टप्प्यात उत्तर प्रदेशात ही निवडणूक होणार आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान होईल 11 फेब्रुवारीला, दुसऱ्या टप्प्याचं होईल 15 फेब्रुवारीला। तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे 19 फेब्रुवारीला। 23 फेब्रुवारीला मतदानाचा चौथा टप्पा संपन्न होईल, तर 27 फेब्रुवारीला 5व्या टप्प्यातलं मतदान असेल। 4 मार्चला मतदानाचा 6वा टप्पा पार पडणार आहे, तर शेवटचा म्हणजे 7वा टप्पा 8 मार्चला इथे मतदान होणार आहे आणि एकत्रित निकाल लागणार आहे 11 मार्चला। तर गोव्याचं मतदान आहे 4 फेब्रुवारीला आणि मतमोजणी होईल, अर्थात निकाल लागेल 11 मार्चला। पंजाबचं मतदानही 4 फेब्रुवारीला घेतलं जाईल, 11 तारखेला 11 मार्चला मतमोजणी होईल। उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारी ही मतदानाची तारीख आहे, तर मतमोजणी 11 मार्चलाच होती आहे। मणिपूरमध्ये 4 मार्चला मतदान होईल पहिल्या टप्प्यातलं, तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 8 मार्चला संपन्न होणार आहे आणि मतमोजणी म्हणजे निकाल येणार आहेत 11 मार्चला।